झालंच पाहिजे. सर्किट बेंच, We want सर्किट बेंच, we want सर्किट बेंच. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. कोल्हापुरात खंडपीठ. कोल्हापुरात खंडपीठ. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी गेली 40 वर्ष लढा सुरू आहे. कारण मुंबई हे अंतर कोल्हापूरपासून जास्त असल्यामुळं येथील वकिलांना पक्षकारांना ते खर्चिक आहे. त्यामुळंच हे मेरिटचं ठिकाण आहे कोल्हापूर, या ठिकाणी खंडपीठ व्हावं अशी बऱ्याच दिवसांची 40 वर्षाची मागणी आहे. परंतु आजपर्यंत कुठल्याही सरकारनं ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळं आज अगदी निकराची लढाई करायचं आम्ही ठरवलेलं आहे. खंडपीठ कृती समिती व पदवीधर मित्रच्या वतीनं मी आज या ठिकाणी अमर उपोषणाला बसलो आहे. आज आमचं मुख्यमंत्र्यांची मागणी आहे, आज हा जो मेरिटचा विषय आहे, ज्या पद्धतीने त्यांनी टोलचा विषय माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूरचा जो जिव्हाळ्याचा विषय होता तो एकाच चुटकीसरशी मार्गी लावला सरकार आल्यानंतर, त्याच पद्धतीनं हा जो विषय आहे हा टोलपेक्षाही गंभीर विषय आहे आणि गरजेचा विषय आहे. हा प्रश्न मार्गी लावावा आणि त्याला कालबद्धपणे आम्हाला आश्वासित करावं की बाबा अमुक दिवसामध्ये आम्ही हा प्रश्न सोडवतोय आणि त्याबाबत एक आढावा बैठक म्हणजे काही 15-20 दिवसानंतर आढावा बैठक घ्यावी आणि या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आणि खंडपीठ कृतीच्या सर्व सदस्यांना माननीय पालकमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यावी आणि आढावा घ्यावा. आणि आज या ठिकाणी मी उपोषणास बसलो आहे. आज दुसरा दिवस आहे, परंतु माझं हे अमर उपोषण सुरू राहणार आहे. जर शासनानं आश्वासन दिलं, योग्य ते लेखी आश्वासन दिलं तर मी निश्चितपणे याबाबत उपोषण मागं घेण्याबाबत निर्णय घेईन. परंतु शासनानं अगदी गंभीरपणे जर आश्वासन दिलं नाही, लेखी आश्वासन दिलं नाही तर हा माझा लढा निश्चितपणे भले मला या ठिकाणी माझे प्राण गमवावं लागले तरी चालेल, परंतु मी या कोल्हापूरच्या लढ्याला कोल्हापूरला साथ देण्याचं ठरवलं आहे. नमस्कार, माझं नाव माणिक पाटील चोयकर.